इकडे सोल्युशन पण राहणार आहे. पण महत्वाचं जे आहे ते आपल्याला जर केलं तर आपला वेळ पण जाणार नाही, आणि वेळ नाही गेला तर मग आपल्याला काय येणाऱ्या काळामध्ये 2025 जे आपल्यासाठी खूप चांगलं राहणार. तर असंच आपण येत राहू, असंच आपण शिकत राहू, है ना. ज्या पद्धतीने करत असताना तर करण्याचा प्रयत्न करा, आणि येणाऱ्या काळामध्ये जे आहे ते आपल्याला जे काही समोर समोर जायचं आहे, लोकांना मदत करायची आहे, तर ते आपण करू शकतो. तर जाऊ आपण डायरेक्ट आता वंदना मॅडमकडे, 21 डेज कडे. ओव्हर टू यू वंदना मॅडम. गुड मॉर्निंग सर्वांना. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद सर्वांचे. सर्वजण उत्सुकतेने रेडी आहेत. तर जाऊया आपण वॉटर अफर्मेशन कडे. आपण सर्वात पहिले वॉटर अफर्मेशन घेऊ. तर ओके, आपापला फ्रेश रेडी आहे. ओके, संजीवनी ताई करणार वॉटर अफर्मेशन? ओके, अनम्यूट करा. अनम्यूट करा, अनम्यूट. ओके, होत नाही. ठीक आहे, चालेल, काय हरकत नाही. माझ्या शरीरात ओके, ठीक आहे, करा स्टार्ट. हो हो. संजीवनी ताई तुमचा आवाज क्लिअर येत नाही, मी कंटिन्यू करते. ओके. ओके. माझ्या शरीरात सर्वात प्रथम जाणारं हे पेय माझ्यासाठी अमृतासारखं काम करत आहे. माझ्या शरीरातील सर्व टॉक्झिन्स बाहेर पडत आहे आणि माझ्या शरीरातील सर्व सेल्स ऍक्टिव्ह होत आहे. माझं शरीर तरुण होत आहे, माझी त्वचा नितळ होत आहे. माझ्या शरीरातील सर्व निगेटिव्ह एनर्जी न्यूट्रल होऊन ह्या ब्रह्मांडामध्ये जात आहे आणि ह्या ब्रह्मांडातील सर्व पॉझिटिव्ह एनर्जी ह्या अमृताद्वारे माझ्या शरीरामध्ये जात आहे. मी ह्या अमृताचे खूप खूप आभार मानते, कारण की ह्या अमृतामुळे माझं जीवन बदलत आहे. मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. धन्यवाद. ओके, शक्यतो प्रयत्न करा वॉटर अफर्मेशन आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकू. सर्वांनी शिकून घ्या, जर जमत नसेल तर लिहून घ्या. बऱ्याचदा होतं असं की आपल्याला जेव्हा आपण अफर्मेशन करायला जातो, अफर्मेशन करतानाच काय काय बोलायचं तेच कळत नाही, बरोबर आहे. तर वॉटर अफर्मेशन करताना आपल्याला लाईफ चेंजिंग म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या मनापासून करत आहोत तर त्याचा परिणाम नक्कीच दिसतो. तर हे टेक्निक खूप खूप जुनं टेक्निक आहे वॉटर अफर्मेशनचं, आणि सर्वात स्ट्रॉंग असं टेक्निक आहे. कुठल्याही अफर्मेशन पेक्षा सर्वात स्ट्रॉंग अफर्मेशन जर म्हटलं तर वॉटर अफर्मेशन आहे. कारण की आपण जल हे अमृत आहे आणि हे अमृता समान काम करतं जेव्हा आपण हे टेक्निक यूज करतो. बघा पहिल्या काळामध्ये गंगाजल किती दिवस ठेवलं तरी तसंच तसंच राहतं, कारण आपण त्याला अफर्मेशन दिलेले असतात. किंवा तसंच जर आपण साधं नॉर्मलचं बिसलेरी पाणी जरी आणलं आणि ते जर घरामध्ये ठेवलं तर ते 4 दिवसामध्ये खराब होतं, बरोबर आहे. परंतु जेव्हा आपण एखादी गोष्ट आणि कुठलंही जल किंवा ज्याला आपण अफर्मेशन देतो, बघा तुम्ही बघितलं असेल की जेव्हा आचमन म्हणतात, जेव्हा आपण सत्यनारायण वगैरे पूजा करतो, तर तुमच्या हातावरती पाणी दिलं जातं, जल दिलं जातं, बरोबर आहे. आणि ते तुम्हाला ग्रहण करण्यास सांगितलं जातं. किंवा अजून तुम्ही कुठं मंदिरात वगैरे जाता, तीर्थ देतात, ते हातामध्ये जातं. तर जेव्हा तुम्ही ते घेता तर ते तितकंच दिलं जातं, किंवा मोठा ग्लास भरून का दिल्या जात नाही, त्याचं कारण माहित आहे का तुम्हाला? जे हातावरती देतात तितकंच देतात, आणि ते जेव्हा आपण घेतो तर ते फक्त आणि फक्त आपल्या हार्ट पर्यंत जातं. जेव्हा तुम्ही घेतात ना ते तीर्थ हातामध्ये, तेव्हा पितात ना तर ते पूर्ण पोटापर्यंत नाही जात, ते फक्त आपल्या हार्ट पर्यंत जातं, आणि तिथे हार्ट चक्र बॅलन्स म्हणजे हार्ट चक्र ऍक्टिव्ह व्हायला सुरुवात होते. म्हणून तीर्थ हे आपण तितकंच घेतो. ओके, चालेल. तर आजचा 21वा दिवस आहे. 21वा दिवस बघा, आपण आतापर्यंत 20 दिवसामध्ये जे काही शिकलो सगळ्या गोष्टीचे भव्य दिव्य परिणाम आपल्याला बघायचे आहे आजच्या 21व्या दिवशी. त्या भव्य दिव्य परिणाम.
बघा आपण प्रत्येक गोष्टीसाठी आपण आभार मानायला शिकलो. जसं की आपण जेवण करत असेल, तर जेवणापूर्वी पण देखील आपण आभार मानतो. कारण की आपल्यापर्यंत जे जेवण आलंय, ते जेवण सहज साध्या रूपाने आलेलं नाही. जसं की आपण इतकं टेस्टी जेवण बनवून खातोय आज. तर ते आपल्यापर्यंत येण्यासाठी खूप काही मेहनत, खूप लोकांची मेहनत आहे. शेतीमध्ये धान्य पिकवण्यापासून प्रोसेस करण्यापर्यंत, मार्केटमध्ये येण्यापर्यंत, नंतर ते स्टोअर करून पुन्हा आपल्यापर्यंत येण्यासाठी. भरपूर जास्त प्रोसेस आहे. मग आता ही प्रोसेस आहे, तर मग इतकं सर्व प्रोसेस नंतर जर जी गोष्ट आपल्याला मिळत आहे, तर आपण तिच्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करणं खूप गरजेचं आहे. जसं की बघा, पूर्वीच्या काळामध्ये लोकं जेवण करण्यापूर्वी ताटाच्या भोवती पाणी फिरवायचे. नंतर जेवताना एक मंत्र देखील म्हणायचे. कोणतं म्हणायचे? "वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज बनवता नाम घ्या फुकाचे. जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरभरण नव्हे जाणीचे यज्ञ कर्म." बरोबर आहे. म्हणजे अन्नाला काय म्हटलं जायचं? अन्न हे पूर्ण ब्रह्म. बरोबर आहे. आणि घरामध्ये जेव्हा स्वयंपाक बनवला जायचा, तर पहिले अन्नपूर्णा घरातल्या देवाला पहिले प्रसाद बाजूला काढला जायचा आणि मग ते अन्न ग्रहण केलं जायचं. म्हणजे काय, की त्या अन्नाला अफर्मेशन दिलं जायची खूप छान पद्धतीने. आणि कुठलीही स्त्री स्वयंपाक बनवताना अंघोळ केल्याशिवाय स्वयंपाक बनवत नाही. बरोबर आहे. आता आहे का तसं? आता ऑब्झर्व्ह करा, कितीतरी मम्मी आहे तशाच स्वयंपाक बनवतात आणि मुलं गेल्यानंतर नंतर 10-11 वाजता अंघोळ करतात. होतं की नाही असं? म्हणजे बघा, जे शुद्ध, पवित्र जे म्हणतो ना आपण, जे आपल्याला ग्रहण करायचंय, प्रसादासारखं ते जेवण आहे. त्याच्यासाठी काय केलं जायचं, इतकं छान पद्धतीने. नंतर म्हणजे खेड्या गावामध्ये जेव्हा चुलीवर स्वयंपाक केला जायचा, तर पहिले त्या चुलीवरती सारून, दररोज सारून तिची पूजा केली जायची आणि मग तिथून ते स्वयंपाक बनवला जायचा. म्हणजे काय, प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रॅटिट्यूड होतं, आभार होते. जसं की शेतामध्ये विहीर जर खोदली असेल, विहिरीचं पाणी जर यूज करायचं असेल, तर त्याची पूजा. म्हणजे खूप काही गोष्टी आपण स्किप करत चाललोय. तर बघा, म्हटलं जातं, की ज्या गोष्टीचा तुम्ही आभार व्यक्त करत नाही, किंवा ग्रॅटिट्यूड फील करत नाही, तर ती गोष्टीचे परिणाम म्हणजे जे होणार असतात ना, ते निगेटिव्ह व्हायला सुरुवात होते. जसं अन्नाचे आभार मानतो का आपण, जसं की पूर्वीच्या काळातले जे लोकं होते ना, ताटामध्ये बिलकुल थोडं सुद्धा उष्ट ठेवायचे नाही. उरलेलं जेवण कधीच जेवण ताटामध्ये उरवायचे नाही आणि हात सुद्धा ताटामध्ये धुवायचे नाही. आणि जर ताटामध्ये पाणी घेतलं, तर मला स्वतः माझे आजोबा माहिती आहे, की जे ताटामध्ये जे पाणी असायचं हात धुतल्यानंतर, ते पाणी पिऊन घ्यायचे. म्हणजे बघा, आता ताटामध्ये अर्धं अन्न फेकलं जातं. त्या अन्न पदार्थाची आपल्याला म्हणजे आपण व्हॅल्यू करत नाही. कुठेही फेकलं जातं किंवा इझिली अवेलेबल होत आहे म्हणून. आणि त्याच्यामध्ये बघा, जेव्हा तुम्ही अन्न ग्रहण करता, खरंच त्याचे परिणाम चांगले होत आहे का? ओबेसिटी वाढत आहे, लठ्ठपणा वाढत आहे. कारण ग्रॅटिट्यूडच नाही कुठेतरी. म्हणजे आपण काय खात आहोत हे आपल्याला माहीत नाहीये. म्हणजे ज्या अन्नाचा आपण आभार मानत नाही, आभार व्यक्त करत नाही, ते त्याला योग्य परिणाम देतील का? म्हटलं जातं, की जर तुम्ही मनापासून स्वीकार केला, तर विष सुद्धा अमृत बनतं. बरोबर आहे. ज्याचे ग्रॅटिट्यूड जर फील केले तर. मग आपलं अमृत का विष बनत आहे? आपलं जेवण हे आपलं अमृत आहे किंवा आपलं जेवण हे आपल्यासाठी मिळालेला देवाचा प्रसाद आहे. आपण प्रसाद म्हणजे भोग दिल्याशिवाय बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये जी ताकद आहे ना, जी ग्रॅटिट्यूडमध्ये जी ताकद आहे, ती खूप महत्त्वाची आहे आणि आपण त्याच्यावर फोकस करणं गरजेचं आहे. आता एक छोटंसं अजून उदाहरण देते बघा, ग्रॅटिट्यूडमध्ये किती ताकद. तुम्ही जसं सत्यनारायण असेल, काही पूजा असेल बघा, ते पूजा बनवताना तुम्ही जो प्रसाद बनवता, बरोबर आहे. त्या प्रसादाची टेस्ट वेगळी लागते आणि तुम्ही इतर वेळेस घरामध्ये कितीही छान असा शिरा बनवा. किती अगदी तेच कंटेंट यूज करा, तर त्याचं एनर्जी आणि याच्यामध्ये त्याच्या टेस्टमध्ये आणि याच्या टेस्टमध्ये तुम्हाला आवर्जून फरक जाणवेल. जाणवेल ना? कारण जेव्हा तुम्ही तो प्रसाद बनवता, त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण एनर्जी दिलेली असते, पॉझिटिव्ह एनर्जी. काय सांगतात? हा भोग आहे, देवाचा प्रसाद आहे, हा प्रसाद आहे, प्रसाद आहे आणि प्रसाद म्हणून खातात. बरोबर आहे? म्हणून त्याचा तुम्हाला इतकं एनर्जी वाटते थोडा जरी घेतला आणि तो प्रसादाचा आपण अपमान पण करत नाही. परंतु इतर अन्न घरामध्ये कितीतरी वेळेस फेकलं जातं. हॉटेलमध्ये पण बघतो, बाहेर जेवायला जातो, अर्ध्या ताटामध्ये जेवण तसंच टाकून आपण तसंच उठतो. म्हणजे बघा, तुम्ही बऱ्याच ठिकाणी कोट पण वाचलेला असाल. तितकंच घ्या ताटात जे जाईल पोटात. बरोबर आहे. जितकं पोटात मावेल तितकंच ताटात घ्या. परंतु आपण जेव्हा हॉटेलमध्ये जातो, आपण काय विचारतो, आम्ही तर पैसा मोजलाय. पैसा वसूल होईल इतकं मी किती खाऊ? बरोबर आहे. पण ॲक्चुअल पोट सांगतं, की जितकं भूक आहे त्याच्या 80%च आपल्याला जेवायचं. जसं की आता आपण जेवण करतोय आणि जेवणामध्ये एक चपाती आपण अजून खाऊ शकतो.
त्याच्या आधीच आपल्याला जेवण स्किप करायचं, म्हणजे 80%. कारण की ते पण एक ग्रॅटिट्यूडचाच पार्ट आहे. जर तुम्ही बऱ्याचदा होतं असं, की जेवण झालेलं आहे, पोट भरलंय, अगदी तृप्ती ढेकर येतोय, तरी पण आपण स्टॉप करत नाही. बरोबर आहे? जसं की बघा, एखादी पाण्याची बॉटल फुल भरलेली आहे. तिला तुम्ही हलवा. ती मिक्स नाही करता येणार. परंतु जर एखादी पाण्याची बॉटल आहे, ती थोडीशी कमी आहे भरलेली, ती हील करता येते की नाही? तसंच इंटेस्टाईनमध्ये काही जेवण गेलं आणि ते जेवण तुम्हाला हील करायचं असेल, तर पोटामध्ये थोडीफार जागा नक्कीच पाहिजे. बरोबर आहे? ते पचन करण्यासाठी, म्हणजे एक आपला जो गॅस ॲसिड तयार होतो, लिक्विड तयार होतं. जसं आपलं जेवण पचवण्यासाठी, ते जेवण पचवण्यासाठी लिक्विड मिसळण्यासाठी आपल्या पोटामध्ये जागा नसते. तर आपण आपल्या गेस्टला हे देखील सांगू शकतो, की वेट लॉस करताना ह्या गोष्टीचं खूप जास्त पद्धतीने काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय, जेवणापूर्वी आपण जेव्हा ईश्वराचे आभार मानतो आणि जसं की बघा, कुठलाही कार्यक्रम व्हायचा असेल, तर आधी आपण देवाचे आभार मानतो. एखादं पुस्तक उघडण्यापूर्वी किंवा एखादं चित्र काढण्यापूर्वी, चित्रकार असेल किंवा संगीत विशारद असेल, तो म्हणजे गायनाचा कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी सुद्धा तो त्याच्या म्हणजे त्याचं काही साहित्य असेल, त्याची पूजा करतो. स्टेजवर चढताना पाया पडतो. म्हणजे काय, की ती गोष्ट सुरू करण्याच्या आधीपासूनच ते काय करतात, ईश्वराचे आभार मानतात. आणि आपण जी कृती करत आहोत याचं कारण काय? की जी कृती करत आहोत, ती कृती त्या कृतीचे परिणाम चांगले व्हावे, म्हणून आपण हे सर्व करत असतो. जसं की बघा, जर हवा तसा हमखास असा चांगला परिणाम दिसून येण्यासाठी आपण कृतज्ञतेचा, जादूचा वापर करत असतो. कुठलंही काम आपल्याला काय वाटत असतं, चांगलं व्हावं. बरोबर आहे? असं कोणी आहे का त्याला असं वाटतं, मी हे काम करते चांगलं होईल. म्हणजे प्रत्येक काम चांगलं व्हावं त्यासाठी आपण ग्रॅटिट्यूड, कृतज्ञता व्यक्त करतो. आणि तुम्ही स्वतःशीच विचार करत असता अनेक वेळा, हे चांगलं व्हावं असं मला खूप वाटतं. हे ठीक होईल अशी आशा करूया. माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे. या सर्व विचारातून तुम्ही प्रसंगाचे चांगले परिणाम घडावेत अशी आशा करतात. पण आयुष्य असं काही योगानं किंवा नशिबानं घडत नाही, हे ध्यानात ठेवा. बरेच जण म्हणतात, नाही याचं नशीब चांगलं आहे, त्याचं नशीब चांगलं आहे, त्याला सर्व गोष्टी चांगल्याच मिळतात किंवा मला ह्या गोष्टी मिळतच नाही. त्याचं एकमेव आयुष्य हे योगायोग नाहीये किंवा काही चमत्कार नाहीये किंवा नशीब पण नाहीये. ते आपलं आयुष्य जर असेल, आपलं जीवन जर असेल ना, ते आपण स्वतः घडवत असतो. आपण अट्रॅक्ट केलेल्या असतात त्या गोष्टी. जसं की बघा, विश्वाचे नियम गणिती पद्धतीने शक्य तितक्या कौशल्यानं नियंत्रित केले जातात, ज्याच्यावर तुम्ही विश्वासानं अवलंबून राहू शकतात. जसं की बघा, विमान चालवत असताना वैमानिक कधी भौतिक शास्त्राच्या नियमांनी नीट काम करावं अशी आशा व्यक्त करत नाही. कारण भौतिक शास्त्राचे नियम कधीच चुकत नाही. आपण बघितलंय की जेव्हा आता विमान चालवते, तिथं देवाच्या भरोश्यावर चालेल का? नशिबावर चालेल का? आता हे विमान चांगल्या पद्धतीने लँड करेल. नाही, तिथे सुद्धा प्रत्येक गोष्टीचा एक नियम असतो. कारण भौतिकशास्त्राचे नियम चुकत नाही हे त्याला माहीत असते. तुम्ही दिवसाची सुरुवात कधीच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार किंवा आकाशात न तरंगता मला जमिनीवरच राहू दे, अशी आशा व्यक्त करून करत नाही. कारण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कधीच अयशस्वी होण्याची शक्यता नाही, हे तुम्हाला माहीत असतं. म्हणजे वरती गेलेली वस्तू ही खाली येणारच, हा आकर्षणाचा नियम सांगतो. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य आणि चांगले परिणाम दिसून यावे असे वाटत असेल, तर परिणामांना नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा, आकर्षणाच्या सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल. भव्य परिणामांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचे असेल, तर अशा विचार आणि भावनांचा तुम्हाला वापर करावा लागेल. आणि या भव्य परिणामासाठी कृतज्ञता व्यक्त करणे हा एक सर्वात सोपा असा मार्ग आहे. जसं की आपण बघितलं, की कृतज्ञतेला आपला मित्र-मैत्रीण बनवा. खूप सुंदर असं त्याचा रिझल्ट आहे. ते कधीच आपल्याला धोका देत नाही. ते आपली साथ पण कधी सोडत नाही. माणसांना जोडण्याचं काम ही कृतज्ञता करते. मग हे जादूचे भव्य परिणामाची कृती म्हणजे जी गोष्ट चांगल्या प्रकारे घडून यावी अशी वाटते, ती घडण्यापूर्वी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. म्हणजे आपल्याला जर भव्य परिणाम पाहिजे असेल, तर काय करायचं? एखादी गोष्ट चांगली व्हावी असं आपल्याला जर वाटत असेल, तर ती कृती होण्याच्या आधीच आपल्याला काय करायचंय? तिचे आभार व्यक्त करायचे. मग ती कुठली असेल, जसं की आपण एखाद्या कामासोबत, आपण एखादी बैठक असेल, नोकरीसाठी मुलाखत असेल, परीक्षेला आपल्याला जायचं असेल, बोलणं असेल, मित्राला गाठायचं असेल, कुठले असेल आभार व्यक्त करणं. जसं की आता माझे वडील नेहमी सांगतात, आता जसं जेव्हापासून मी ग्रॅटिट्यूड फील करते, नेहमी सांगतात, की मी कुठे जाण्यापूर्वी काय सांगतो, माझा प्रवास सुखाचा झाला, माझं हे छान झालं, ते झालं. आणि मग नंतर ते संध्याकाळी शेअर पण करतात, की असं-असं मी म्हटलं होतं आणि माझ्यासोबत आजचा दिवस खूप छान गेला. तुम्ही असं पण करू शकता. आणि जादूच्या परिणामाच्या कृतीचा उपयोग तुमच्या रोजच्या आयुष्यातील साध्या-साध्या गोष्टीही चांगल्या प्रकारे घडून याव्यात यासाठी तुम्ही करू शकता.
अगदी सिंपल सिंपल. जसं की बघा, तुमच्या पाळीव प्राण्याला डॉक्टरकडे घेऊन जायचंय. तुमची वैद्यकीय दातांची तपासणी करणे, ही त्याची काही उदाहरणे आहेत. छोटंसं कारण असतं आपलं, पण आपण त्या कारणाचा काय होतं आपल्याला नंतर बाऊ होऊन जातो आपल्याला. जसं की बघा, लहान-लहान कामं करत असतात, पण ती नीट प्रकारे होणं महत्त्वाचं असतं. अशा वेळीही ती कामं नीट व्हावीत म्हणून कृतज्ञता व्यक्त करून तिच्या जादूचे भव्य परिणाम झालेले पाहणं महत्त्वाचं असतं. आता तुम्ही म्हणाल छोट्याशा गोष्टीमध्ये कृतज्ञता का व्यक्त करायची? उदाहरणार्थ बघा, तुम्ही स्वयंपाक करताय. बरोबर आहे आणि स्वयंपाक करताय आणि कृतज्ञता नाही व्यक्त केली. भाजी बनवताय आणि भाजीमध्ये तुमच्याकडनं 1 चम्मच मिरच्या ऐवजी 4 चम्मच. करण्यापूर्वीच आपण काय केलं, ग्रॅटिट्यूड फील करणं गरजेचं आहे. ही वस्तू मला घ्यायची आहे आणि ती घेत आहे, तर ती खूप छान आहे माझ्यासाठी आणि मला त्याचा बघा काही लोकांना एखादी वस्तू घेताना किंवा वास्तू घेताना, वस्तू किंवा वास्तू घेताना आधीच निगेटिव्ह विचार करतात. नको इथं आलं ना, इथं निगेटिव्ह एनर्जी आहे बरं. मला असं मन होत नाही की ही घेण्याची. असे पण निगेटिव्ह संकेत आपल्याला मिळतात की नाही? किंवा आपण निगेटिव्ह बोलतो एखादी गोष्ट घेण्याआधीच निगेटिव्ह बोलतो. ती खरं ती वस्तू जर आपण घेतली घेताना आपण जर निगेटिव्ह बोलत असेल ना, ती वस्तू आपल्याकडे जास्त दिवस टिकत नाही. उदाहरणार्थ बघा, तुम्ही नवीन लॅपटॉप केव्हा घेता? पहिला खराब झालेला असेल. पहिला खराब होतो तेव्हाच घेताना. तर पहिला जो लॅपटॉप असेल त्याला आपण काय म्हणत असतो, "आता ना हा खराब होतोय, आता ना हा खराब होतोय. मला नवीनच घ्यायचं आहे, खराब होते." गाडी नवीन घेण्याच्या आधी काय म्हणता, "आता ही गाडी खूप जुनी झाली." म्हणजे जी वस्तू तुमच्याकडे ऑलरेडी आहे, तिच्यासाठी ग्रॅटिट्यूड फील कधीच आपण करत नाही. तिला नाव ठेवायला सुरुवात करतो, म्हणून ती वस्तू आपल्याकडनं पहिले निघून जाते आणि मग आपण नवीन गोष्ट अट्रॅक्ट करत असतो. म्हणजे बघा, की मग समजा आता उदाहरणार्थ, की एखादी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केलेली असेल आणि इच्छित परिणाम दिसून येतात. उपहारगृहात चांगली जागा मिळण्यासाठी किंवा रोजची पत्र चांगली येण्यासाठी, ईमेल्स येण्यासाठी किंवा वर्षाचा तुमचा कर परतावा चांगला मिळण्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. म्हणजे टॅक्स रिटर्न. जसं की बघा त्या दिवशी तुम्हाला मनीषा मॅडमनी सांगितलं होतं, की माझा टॅक्स बद्दल मी बोलत होते, टॅक्स माफ होऊ दे आणि दुसऱ्या दिवशी खरंच त्यांचा ₹50,000 चा टॅक्स माफ झाला होता. म्हणजे काय याच्या सुद्धा ग्रॅटिट्यूड आहे. म्हणजे काय कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम घडून येणार यावर तुमचा विश्वास जर असेल, तर तुम्हाला जो प्रसंग तुमच्या मनासारखा चांगल्या पद्धतीने घडून यावा असं वाटतं, त्यावर तुम्ही बोटाने हवेत जादूच्या धुलीकणाचा शिडकाव करीत आहात अशी कल्पना करा. एकदम सिंपल आहे. की जी वस्तू तुम्हाला करायची आहे त्याच्यासाठी जसं की सोनेरी धुलिकण म्हणतो आपण. जसं की बघा, मी कालच सांगितलं की तुम्ही जर एखाद्या अत्तरच्या शॉपमधून जाताय तर तुमच्या अंगाला अत्तराचाच वास येईल, बरोबर आहे? तर त्या पद्धतीने. तर हे जे जादूची सोनेरी धुलिकण असतात, तर ह्या धुलिकणांचा काय करायचंय तुम्हाला वापर करायचा आहे. कुठलीही गोष्ट करण्यापूर्वी. बघा पूर्वीच्या काळातली लोकं बघा, एखादा व्यक्ती जर बाहेरून आला किंवा तर ते घरी आल्यानंतर ना त्याच्यावरती ना थोडंसं गोमूत्र शिंपडायचे. बरोबर आहे. म्हणजे काय, की ते एक प्रकारे पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये द्यायची. तसंच आपल्याला करायचंय. कधी-कधी दिवसभरात तुमच्यासोबत एखादी अनपेक्षित अशी घटना घडते. होतं, की मनासारखं असं काही घडतच नाही. तेव्हाही तुम्ही जादूच्या भव्य परिणामाची कृती करू शकता. आणि यावेळेस खरंच खूप जास्त गरज असते आपल्याला. आपल्यासोबत एखादी गोष्ट मनाविरुद्ध जेव्हा घडते तेव्हा. बऱ्याचदा अनपेक्षित काही घडलं, की आपण लगेच निष्कर्ष काढण्याची घाई करतो. हे असं-असं असेल म्हणूनच असं झालं असेल. मी म्हटलंच होतं ना असं होणार आहे, मग झालंच असेल. आणि काहीतरी चुकीचंच घडलंय असं आपण समजतो. परंतु उदाहरणार्थ तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही गेले आणि गेल्या-गेल्या तुम्हाला सांगितलं जाते, की तुमच्या साहेबांनी लगेच तुम्हाला भेटायला बोलवलंय. एक सिंपल असं गोष्ट आहे. तर तुमच्या मनात काय विचार येईल बरं? काय चुकलं तर नसेल ना? काय झालं असेल नेमकं? काय केलं असेल? किंवा आपल्या मुलाच्या बाबतीमध्ये शाळेतून फोन आला. आपण आधी काय विचारू? का बरं आला असेल फोन? नेमकं काय कारण झालं असेल? आपण निष्कर्ष लावतो. आणि मग त्याच्यामुळे होतं काय, की जर असे निष्कर्ष काढून जेव्हा आपण मोकळं होतो, तर खरं सांगायचं म्हणजे साहेबांनी तुमचं काहीतरी चुकलंच म्हणून तुम्हाला बोलावलं, तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या मनात जो विचार आणि ज्या भावना येतात, तशाच भावना किंवा विचार तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणूनच लगेच काहीतरी निष्कर्ष काढून तुम्ही कसे अडचणीत येणार असा विचार करण्यापेक्षा जादूने चांगले भव्य परिणाम घडून येण्याची ही एक संधी आहे असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. जसं की बघा, कशावरून वाईटच घडणार आहे. चांगलंही असू शकतं ना, कदाचित प्रमोशन असेल, कदाचित रिकॉग्निशन असेल किंवा मुलाचा शाळेमधून फोन आला तर काहीतरी चांगली गोष्ट असेल. त्याला चांगले मार्क्स पडले असेल, कशामध्ये तरी पार्टिसिपेट करायचं असेल. असं पण असू शकतं. पण आपण 99% विचार काय करतो? जेव्हा आपलं अगदी निगेटिव्ह काहीतरी नक्कीच झालं असेल. तर ह्या गोष्टी आहे आणि कामावर जाण्यासाठी निघालेले असताना तुमची बस किंवा रेल्वे, विमान चुकलं किंवा अनपेक्षितरित्या तुम्हाला उशीर झाला, तर ते काही चांगलं झालं नाही, असा विचार करण्यापेक्षा यामुळे चांगला काही भव्य परिणाम घडून येईल,
असं जर समजून तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायची. त्यामुळे जादू लगेच काम करायला लागेल आणि तुम्हाला चांगला भव्य असा परिणाम दिसेल. जसं की बघा, बाय चान्स समजा आता उदाहरणार्थ तुम्हाला एखाद्या रेल्वेने किंवा एखाद्या बसने जायचंय आणि तुम्ही त्या बसमध्ये जायचं होतं. तुम्ही खूप प्रयत्न केला परंतु ती बस तुम्हाला मिळालीच नाही. तुम्ही करणार, आज ना पहिल्यांदाच काही लोक म्हणतात, आता सुरुवातीला सकाळी-सकाळीच नाट लागली. होतच नाही आता हे काम तर होणारच नाही माझं. बस गेली पहिलेच, आता अख्खा दिवस करावा. नॉर्मली असं म्हणतात. परंतु थोड्या वेळाने तुम्हाला कळालं, की मी ज्या बसमध्ये बसणार होतो त्या बसचा ॲक्सिडेंट झाला. आता सांगा ही घटना तुमच्यासाठी चांगली होती की वाईट होती? तुम्ही चुकवली ना ती. मग असंही काही असू शकतं. तर ह्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं असतं. कदाचित तुम्ही असं पण म्हणू शकता, की ही जी लेट झालंय याच्यामध्ये काही ईश्वराची मर्जी पण असेल. तुम्ही तर प्रयत्न भरपूर केले होते. म्हणजे आता समजा एखादी गोष्ट जेव्हा घडून होत जाते ना, तर आपण तिच्यावर पस्तावा करण्यापेक्षा झालं ते चांगलंच होतं. याच्यापेक्षाही चांगलं आपल्या आयुष्यामध्ये घडणार आहे. असा विचार करणं खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, जर आपलं काही थोडंफार नुकसान झालं, आपण काय म्हणतो, तेच धरून बसतो आणि वारंवार 2 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, 15 दिवस, महिनाभर, काही वर्ष सुद्धा जातात आपले त्याच्यामध्ये. आपली निगेटिव्हिटी आपण काय म्हणतो, माझं नुकसान झालं होतं, माझं नुकसान झालं होतं. म्हणजे काय नवीन गोष्टी अट्रॅक्ट करण्याचा विचार बाजूलाच राहतो. परंतु जी गोष्ट आपल्यासोबत निगेटिव्ह घडली आपण त्या गोष्टीबद्दल जास्त विचार करतो. मग होणाऱ्या गोष्टीचे जे नवीन गोष्टी आहे, त्याचं भव्य, दिव्य असे परिणाम आपल्याला दिसण्याच्या ऐवजी आपण त्या ब्लॉकेजमधून बाहेर निघत नाही. जसं फॉर एक्झाम्पल मी नेहमी सांगते, की माझं उदाहरण, मी त्या ब्लॉकेजमधून जर बाहेर निघाले नसते, तर मी अजूनही तिथंच असते. माझी प्रगती झालीच नसते. म्हणजे काय, तुम्हाला जी गोष्ट आहे तशीच याच्यामध्ये ईश्वराची मर्जी आहे. ही जर वाईट घटना आपल्यासोबत घडली आहे, तर याच्यापेक्षा काहीतरी चांगलं आपल्यासाठी लिहून ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला चांगलं करायचं आहे, म्हणून कदाचित ही गोष्ट आपल्यापासून सुटत आहे. असं आपल्याला करणं गरजेचं आहे. जसं की बघा, तुम्ही जर आई-वडील असाल आणि अनपेक्षितरित्या म्हणजे मुलांच्या शाळेत ते पण सांगितलं उदाहरण, जसं की नंतर बहुतेक वेळा तुम्हाला हवा तसा चांगला भव्य परिणाम घडून आलेला तुम्हाला पाहायला, अनुभवायला मिळेल. कधी-कधी या अनपेक्षित प्रसंगानं तुम्हाला कसा फायदा झाला हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही. पण अशी काहीतरी चांगली घटना घडावी म्हणून तुम्ही जेव्हा मनापासून कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही आकर्षणाच्या गणिती सिद्धांताचा वापर करून त्यामुळे कुठेतरी, कधीतरी हमखास चांगला परिणाम घडून येतोच. बघा, कुठल्याही गोष्ट करण्यापूर्वी जेव्हा तुम्ही असं म्हणतात, "हे माझ्यासोबत चांगलंच होणार आहे. मी जे करत आहे ते चांगल्यासाठीच आहे." तर एकदा तरी कधी ना कधी ती गोष्ट तुमच्यासोबत चांगली होते. कारण तुम्ही त्याच्यामध्ये कोणती एनर्जी दिली आहे? पॉझिटिव्ह एनर्जी दिली. बघा, बऱ्याचदा असं होतं, की आपण स्वतःसोबत असा विचार करतो, की हा जो सर्व आहे ना, हा नशिबाचा खेळ आहे. आपल्या हातात काहीच नाही. कधी-कधी हे सगळं चांगलं घडावं अशी आशा व्यक्त करतात. पण एक लक्षात ठेवा, आकर्षणाच्या सिद्धांतासाठी दैवयोग, नशीब असं काहीच नसतं. तुम्ही जे म्हणतात ना, तर नशीब किंवा दैवयोग हा काहीच नाहीये. तर ह्या सर्व ज्या गोष्टी आहे ना, आपण जसा विचार करतो ना, तशा भावना आपल्या मनामध्ये आहेत आणि ज्या भावना तुमच्या मनामध्ये असतात, त्याच तुम्हाला मिळतात. आणि म्हणून तुम्ही वाईट परिणामांकडे आकर्षित होऊ नये याची काळजी कृतज्ञता घेते. म्हणजे आपलं मन वाईट गोष्टींकडे जाऊ नये किंवा वाईट परिणामांकडे आपलं मन आकर्षित होऊ नये. तर याची काळजी घेणारी गोष्ट म्हणजे काय आहे? कृतज्ञता. आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबद्दल ती चांगले परिणाम घडवून आणवते. मग आपल्याला याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? कृतज्ञता म्हणजे आपण पहिल्या सेशनपासून तर आता 21वा सेशन चालू आहे. तर प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय बघत आहोत? कृतज्ञता, कृतज्ञता म्हणजे कृतज्ञता अक्षरी सोनेरी अक्षरामध्ये आपल्या माइंडवर कोरल्या गेली पाहिजे. बघा, तुम्हाला जेव्हा भव्य, दिव्य आणि चांगले असे परिणाम घडून यावे असे वाटतं ना, तर कृतज्ञता व्यक्त करता तेव्हा तुम्ही वैश्विक नियमाचं पालन करतात. म्हणजे हा एक वैश्विक नियम आहे. युनिव्हर्सचा रूल आहे. अ, आणि आशा आणि शक्यता याच्याऐवजी श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास ठेवता. बघा, आशा आणि शक्यता याच्यापेक्षा श्रद्धा आणि निश्चितता. श्रद्धा म्हणजे काही होणारच आहे. याच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. कृतज्ञता ही जेव्हा तुमची जीवन पद्धती बनते, तेव्हा कृतज्ञतेच्या जादूचे चांगले भव्य परिणाम घडून येतील. तुम्हाला माहीत असल्यानं तुम्ही आपोआपच प्रत्येक गोष्ट कृतज्ञतेनं करतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला माहिती आहे कृतज्ञता व्यक्त केल्याने प्रत्येक गोष्ट तुमच्यासोबत चांगलीच होणार आहे, तेव्हा तुमचं मन म्हणेल का, "मी आता ही व्यक्त नको करू."
तुमचं मन हेच म्हणेल की कृतज्ञता व्यक्त केल्याने जर माझ्यासोबत चांगलं होतं तर मला कृतज्ञता व्यक्त करायचीच आहे. तुम्ही स्वतः ऑब्झर्व्ह करताय बघा जेव्हापासून ह्या सेशनमध्ये आले. जेव्हा जेव्हा तुम्ही लोकांना थँक यू, आभारी आहे असं म्हणतात, तर लोक तुमच्यासोबत चांगलं वागताय. त्या समोरच्याच्या चेहऱ्यावर स्माईल पण दिसते. म्हणजे काय? भव्य चांगल्या गोष्टींची कृती तुम्ही नेहमी करायला लागा आणि तुमच्या रोजच्या जगण्याचा तो परिपाठ बनवा. आणि त्यामुळे तुम्हाला चांगल्या भव्य गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्हाला नको असलेल्या प्रसंगाचं प्रमाण कमी व्हायला लागेल. तुम्ही नको त्या ठिकाणी, नको त्यावेळी जाण्याची शक्यता कमी होईल आणि दिवसभरात काही चांगलं जरी घडलं, तरी त्याचा परिणाम जे काही घडलं त्याचा परिणाम हा चांगलाच होणार आहे, याची तुम्हाला खात्री वाटायला लागेल. जेव्हा तुम्ही ह्या पद्धतीने काम कराल. म्हणजे काय? आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम घडून यावेत, असं ज्याच्याबाबत वाटतं अशा 3 प्रसंगाची तुम्हाला निवड करायची. आजच्या दिवशी. आणि नोकरीसाठी, मुलाखत, कर्जासाठी अर्ज, परीक्षा किंवा डॉक्टरकडे जाणं म्हणजे यासारख्या कोणत्याही गोष्टी असू शकतात. तर 3 गोष्टी तुम्हाला निवडायच्या आहेत. कधी-कधी रोजच्या गोष्टी करायला आपल्याला कंटाळा येतो. त्या नीरस वाटतात, पण त्या कराव्या तर लागतातच. उदाहरणार्थ कधी-कधी कामावर जायचा, कपड्यांना इस्त्री करण्याचा, बँकेत पोस्टात जाण्याचा कंटाळा येतो. तेव्हा म्हणजे अशा सुरुवातीला जेव्हा कंटाळवाणा वाटणाऱ्या 3 गोष्टींची तुम्ही निवड करू शकता. बऱ्याचदा होतं असं, की तुम्ही काय करणार, निवड करायची ना, मग आवडत्या गोष्टीचं करणार. आवडत्या गोष्टीचे करू नका. कोणत्या गोष्टीचं करा, ज्या गोष्टीचा तुम्हाला जास्त कंटाळा येतो. आणि तेव्हा जेव्हा जादू घडून येते, तेव्हा याच कंटाळवाण्या गोष्टी तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात. बघा, ज्या न आवडणाऱ्या गोष्टी पण त्या गरजेच्याच आहे, करणंच आहे तुम्हाला. उदाहरणार्थ काय असू शकतं बरं तुमच्यासाठी? ॲक्टिव्हिटी. सिंपल आहे ॲक्टिव्हिटी. करायची ती इच्छा खूपच असते. परंतु करताना कंटाळा येतो किंवा करायच्या आधी असं वाटतं, करू की नको करू, करू की नको करू. तर ती गोष्ट अशा कोणत्याही 3 गोष्टी तुम्ही घेऊ शकता. म्हणजे काय, की कृतज्ञतेमुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊन परिणाम चांगले होतात याची तुम्हाला खात्री पटेल आज संध्याकाळी. जसं की बघा, तुम्ही आज सांगितलं मी न आवडणारी गोष्ट ॲक्टिव्हिटी. ॲक्टिव्हिटी करून बघितलं, रोडवर फिरायला नाही आवडत कोणालाच. बरोबर आहे? लोकांना सांगायला नाही आवडत आणि ही करून बघा. संध्याकाळी तुम्हाला त्याची परिणामची कृती तुम्ही न आवडणारी गोष्ट करायची आज. तर न आवडणारी गोष्ट करतांनी तुम्हाला केल्यानंतर तिचा जो आनंद आहे, तिचा जो परिणाम आहे खूप छान आहे. म्हटलं जातं बघा, "मन का हुआ तो बहुत अच्छा, अगर नहीं हुआ तो उससे भी अच्छा क्योंकि उसमें भगवान की मर्जी होती." म्हणजे ज्या गोष्टी तुमच्या मनासारख्या घडत असेल तर खूपच छान. परंतु घडत नसेल तर? म्हणजे मनाविरुद्ध घडणाऱ्या घटनेवर जर काम केलं तर? जसं बघा, आता याचं सिंपल एक्झाम्पल देते. लवकर उठायला कोणालाच आवडत नाही. आवडतं का? झोपून राहावं वाटतं की नाही? परंतु आपण जेव्हा लवकर उठतो, तर लवकर उठल्यानंतरचे जे परिणाम आहेत ते कसे असतात? चांगले असतात. पॉझिटिव्ह एनर्जी देणारे असतात. बरोबर आहे की नाही? काम करायला कुणालाच आवडत नाही. पण काम केल्यानंतर त्याचे परिणाम छान असतात की नाही? म्हणजे अशा गोष्टी आहेत. तर म्हणजे आपल्याला भव्य परिणाम जर बघायचे असेल, तर जी गोष्ट आवडत नाही ना, अशा 3 गोष्टी. आवडत नाही म्हणण्यापेक्षा ज्यांचा कंटाळा येतो, अशा 3 गोष्टी तुम्हाला घ्यायच्या आहेत. आणि त्याच्यासाठी त्या प्रसंगाची निवड केल्यानंतर त्याची यादी बनवायची. आज लिस्ट बनवायची. लिहून काढायचं आणि कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरून प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडून आला आहे, अशी तुम्हाला कल्पना करायची आणि लिहायचंय. तर त्यांनी एक छान असं एक्झाम्पल दिलं. मी एक्झाम्पल वाचून दाखवते आणि आपण थांबूया. जसं की बघा, उदाहरणार्थ डॅश डॅश या गोष्टीबाबत आपला चांगला भव्य दिव्य परिणाम घडून आल्याबद्दल मी आभारी आहे. अच्छा, ओके, ठीक आहे. स्पीडमध्ये बोलते का? एखादी गोष्ट कंप्लीट होण्यासाठी तुम्ही काय करत आहात? समजा सुरुवात केली, तर काय म्हणणार? ही गोष्ट माझ्यासोबत चांगला परिणाम घडवून आणत आहे. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. आणि आता याची दुसरी पायरी म्हणजे 3 अनपेक्षित गोष्टी जेव्हा आपण निवडतो, त्या गोष्टीचे भव्य, दिव्य परिणाम घडून येण्यासाठी जादुई कृतज्ञतेची शक्तीचा तुम्हाला वापर करायचा आहे. ह्या ज्या 3 तुम्ही गोष्टी निवडल्या त्यांच्यासाठी. जसं की बघा, तुम्ही जादूची कृती तुम्हाला आलेले 3 फोन घेण्यापूर्वी किंवा ईमेल उघडण्यापूर्वी किंवा टपालाने आलेले जे पत्र आहे, ते उघडण्यापूर्वी, अनपेक्षित काम करावे लागण्यापूर्वी किंवा दिवसभरात अचानक उद्भवलेली गोष्ट करण्यापूर्वी करू शकता. आणि या जादूच्या कृतीसाठी तुम्ही कोणत्या अनपेक्षित गोष्टीची निवड केली यावर त्याचे परिणाम अवलंबून नाही. तर अगदी लहान अनपेक्षित गोष्टीबाबतही चांगले भव्य, दिव्य असे परिणाम तुम्हाला दिसून येतील. तुम्ही कशाप्रकारे कृतज्ञता व्यक्त करतात त्यावर मात्र ते अवलंबून आहे. बघा, तुम्हाला सांगितलं मी आता आवडती गोष्ट तुम्ही घ्यायची आणि तुम्ही त्याच्यावरती मनातूनच नाखुश आहे. मग तिचे परिणाम तुम्हाला तसे दिसणार नाही. मनातून म्हणायचं ही गोष्ट चांगली करत आहे मी, चांगली होत आहे, चांगली होत आहे. कारण आपण ॲक्चुअलमध्ये आज त्या 3 गोष्टी आपण निवडल्या ना, त्या 3 गोष्टीच आपल्याला आवडतंय, न आवडणाऱ्या. परंतु ते आपल्यासाठी चांगलं आहे. मग त्याच्या साठी सुरुवात करताना आपल्याला काय करावं लागेल?
आधी मनापासून थँक म्हणावं लागेल, आभार व्यक्त करावं लागेल. मी चांगली करत आहे असं म्हणून. म्हणजे निगेटिव्ह गोष्टीमध्ये, निगेटिव्ह विचारामध्ये पॉझिटिव्ह विचार आधीच क्रिएट करायची ती गोष्ट सुरू करण्यापूर्वी. आणि त्यावेळेस काय करायचं 2 मिनिटासाठी आपल्याला डोळे बंद करायचे आहे आणि मनातल्या मनात मनापासून मी ही जी गोष्ट करणार आहे, ह्या होणाऱ्या गोष्टीसाठी हिचे परिणाम चांगले होणार आहे. त्यासाठी मी आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे. म्हणजे काय? जादूची कृती अति होतच नाही. कारण तुम्ही जितकी जास्त वेळा ही कृती कराल, तितके जास्त त्याचे भव्य आणि दिव्य परिणाम तुम्हाला दिसून येतील. जसे की बघा, तुम्ही जर काही कल्पना तुम्हाला ही कृती केल्यानंतर एक अशी चांगली कल्पना येईल. कसं भविष्यात यापुढे तुम्हाला जेव्हा कधी तुमच्या आयुष्यामध्ये असे प्रसंग येतील, जे तुम्हाला करायचे नाहीये, पण त्याचे परिणाम चांगले होणार आहे. तर तुम्ही काय करू शकता, म्हणजे जसं की नशीब हा प्रकार नाही हे ध्यानात ठेवा सर्वात पहिले. सायन्स तेच सांगतं. नशीब, लक, फॅक्टर हे काहीच नाहीये. त्या गोष्टी तुम्ही अट्रॅक्ट केलेल्या आहेत. मग त्याच्यासाठी आपल्याला परिणाम करायचे. जसं की बघा, कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि निश्चितपणे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येतील. बघा, जसं की बघा, तुमच्यापैकी बरेच जण म्हणतात बघा, "मॅम माझं ग्रॅटिट्यूड मी करते, परंतु ते पूर्ण मनापासून होतच नाही." आणि काही लोकं एकदम ईझी म्हणतात, "मॅम मी म्हटलं ना, तुम्ही सांगितलं ना, अगदी, अगदी, अगदी ताबडतोब झालं." का होतं असं माहिती का? कारण ते मनापासून पूर्णतः विश्वास ठेवून ग्रॅटिट्यूड फील करत असतात. तिथं त्यांच्या मनामध्ये कुठेच शंका हा प्रकार येतच नाही. म्हणून त्यांच्यासोबत होतं. आलं का लक्षात? तर आजची कृती कळाली तुम्हाला? आज 3 गोष्टींची निवड करायची आहे. अशा 3 गोष्टी ज्या तुम्हाला करण्याचा कंटाळा येतो आणि त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड फील करायचं आहे. आणि ज्या तुमच्या त्याचे परिणाम तुम्हाला चांगले पाहिजे. म्हणजे त्याचे परिणाम भव्य-दिव्य पाहिजे असे. जसं की फॉर एक्झाम्पल आता आपण न्यूट्रिशन फॅमिलीमध्ये डील करतो, तर आपण एकच घेणार आपल्या कोचेससोबत. आपण एकच घेणार. आपले गेस्ट आहे. आपले गेस्ट येत आहे आपल्याकडं आणि गेस्ट चा रिझल्ट आपल्याला चांगला पाहिजे. आपण अशी काही गोष्टींची निवड करणार. तुम्ही घरामध्ये देखील करू शकता. बरोबर आहे? तर अशा गोष्टी निवडायच्या आहेत तुम्हाला आणि त्याच्याबद्दल ग्रॅटिट्यूड फील करायचं. तर रेग्युलरची कृती आहे 10 चांगल्या गोष्टी, त्याचं वरदान बोलायचं, वरदान लिहायचे. नंतर चांगले भव्य-दिव्य परिणाम घडून येतील अशा 3 गोष्टी निवडायच्या आणि त्याचे प्रसंग जे चांगले घडतील त्याच्यासाठी ग्रॅटिट्यूड फील करायचंय आणि त्या गोष्टींची यादी पण बनवायची आहे आपल्याला. आज 3 गोष्टींची यादी बनवायची आहे आणि त्या गोष्टी तुमच्यासोबत चांगल्या घडल्या आहे, असं आभार व्यक्त करणारे, आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे, ह्या गोष्टी म्हणायच्या आहे आणि जसं की संध्याकाळच्या वेळेस जादूचा मॅजिक स्टोन तुम्हाला हातामध्ये घ्यायचा आहे आणि दिवसभर घडलेल्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत, त्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्हाला ग्रॅटिट्यूड फील करायचंय. ओके. तर आजचं पॉझिटिव्ह अफर्मेशन. अफर्मेशन तयार करायचं शिकत आहात का कोणी तुमच्यापैकी? की आज छान असं अफर्मेशन जसं की मी बघितलं होतं त्या दिवशी रामटेके सरांनी खूप छान पद्धतीने पॉझिटिव्ह अफर्मेशन तयार केली होती कोचेससाठी. बरोबर आहे? तर तुम्हाला प्रयत्न करायचे. दररोज एक तरी पॉझिटिव्ह अफर्मेशन आपल्याला बनवायचा प्रयत्न करायचा. आजचं आपण घेऊ हं, माझ्यासोबत सर्व काही चांगलं होत आहे. माझा बिझनेस खूप छान पद्धतीने ग्रो होत आहे किंवा वाढत आहे. माझा बिझनेस खूप छान पद्धतीने ग्रो होत आहे. इन्क्वायरीसाठी डेली नंबर्स येत आहे. सर्वांना माझा रिझल्ट माझ्या गोल्ड मेंबरचा रिझल्ट आकर्षित करत आहे.
माझ्याकडे येणारा प्रत्येक गोल्ड मेंबर सुखी आणि समाधानी आहे. ह्या न्यूट्रिशन फॅमिलीमध्ये, या न्यूट्रिशन कम्युनिटीमध्ये काम करण्याची संधी मला मिळाली. त्यासाठी मी आभारी आहे. आभारी आहे. आभारी आहे. ओके. धन्यवाद सर्वांचे. बघा, तसंच आपण आपल्या कोचेससाठी पण अफर्मेशन रेडी करू शकतो. आपल्या एखादी पिन अचीव करायची, त्या पिन अचीव साठी पण अफर्मेशन करू शकतो. आपल्या फिजिकल सेंटर साठी पण अफर्मेशन करू शकतो. तर हे आहे. आणि हे करताना आता बऱ्याचदा होतं की तुम्ही अफर्मेशन करता, परंतु अफर्मेशन केल्यानंतरही प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नाही किंवा अफर्मेशन लवकर हे होत नाही असं तुम्हाला जेव्हा वाटतं ना, तर तेव्हा तुम्हाला ॲडव्हान्स होपोनोपो टेक्निकचा वापर करायचा. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं. मनी ब्लॉकेजेस असेल, हेल्थ रिलेटेड काही ब्लॉकेजेस असेल, रिलेशन ब्लॉकेजेस असेल, हे काढण्यासाठी. कोणतं? मी ग्रॅटिट्यूड शिकवलं होतं बघा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय लव्ह यू आणि थँक यू, ह्या 4 वाक्यांनी. डोळे बंद. त्याचे प्रेयर्स पण आहे. ओपनच्या प्रेयर्स पण आहे. मी वाटल्यास ग्रुपमध्ये शेअर करेल. ओके. तर धन्यवाद तुमच्या सर्वांचे. खूप छान मनापासून ऐकून घेतलं. कोणाला काही अनुभव शेअर करायचा असेल तर नक्की शेअर करू शकता. ओव्हर टू हिरवे सर. तसं म्हणजे सगळेजण येतात, ऐकून घेत आहे आणि बदल पण होत आहे ना. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आपण स्टेप बाय स्टेप करतो आहे. तर आपल्या सकाळच्या या सेशनचा तोच हे करत आहे. आपण म्हणतो 1% चेंज, 1 मोर हेल्प, आणि त्याच्यामध्ये आपलं ग्रॅटिट्यूड ऑफ ॲटिट्यूड. ह्या सगळ्या गोष्टीचं आपण कॉम्बिनेशन करतोय आणि आपल्याला समोर जाण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. तर असंच आपण येत राहू, असंच आपण शिकत राहू. तर धन्यवाद देऊ. पहिले प्रथम आपण वंदना मॅडमला, तुम्ही येत आहे तुमच्यासाठी पण आणि सर्वांसाठीच, है ना. तर आपण हे सेशन प्रॉपरली करताय आणि आपण बदल पण करताय आपल्या जीवनामध्ये. तर थँक्यू साठी मी बटन पाठवत आहेत. आपण थँक्यू म्हणू सर्वांना आणि थांबू. आपण इथे भेटू आपण आपल्या उद्या 22व्या सेशन मध्ये. आणि नवीन महिन्याची सुरुवात पण झालेली आहे. तर त्याची पण चांगल्या पद्धतीने आपल्याला सुरुवात करायची आहे. तर भेटू आपण उद्याला. तर थँक्यू सर्वांना. धन्यवाद सर. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.